सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या. इथून पुढं म्हणजे लिखीच लागणार आहे ती, म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून बी घ्या बाबा मला. म्हणजे इथून पुढे 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत, व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा. दिल्या नाही, सूचना शासनाला द्यावं लागतील, त्या प्रशासनाला. नाही, याद्या तर लागणारच आहेत, पण प्रशासनाला तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक, आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोललेत घरोघरी जाय, 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात दारात शेती, तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाणे अधिकारी एंटरटेन करत नाही म्हणून लोक अर्ज कर सोडून देऊ. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर, हे पण तुम्ही लेखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागणार शासनानं. या समजण्यात गेलो की बाकी एकदम बसतो दोघं जण हा, आणि त्याप्रमाणे करतो. यस, ओके, ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर वाटलं नाही, कायदेशीरच तर असं काय कायदेशीर त्याला आपलं नुकसान नाही करत. नाही नुकसान होत. आम्हाला माहिती, आमचं नुकसान झालं आता बहुत. नाही नुकसान होत, ते नुसतं नुकसान करून द्या. करतो त्यांचं 94चा जे चॅलेंज. ओपिनियन घेऊ देत नाही होत. हे बघा, ओपिनियन घेऊन तुम्हाला तुम्हाला जसं सांगणार आहेत तसं आम्हाला काही कायदे तज्ञ सांगणार आहे. ओपिनियन मी ऍडव्होकेट जनरल उमेन पाठवतो तुम्हाला. उडतच नाही, ऍडव्होकेट जनरल उमेन पाठवतो. ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला, JR काढलेला. त्याला एक वेगळा मार्ग शोधतो. ओपिनियन काढून पाठवतो, मग आपण त्याला एक वेगळा मार्ग शोधतो. मी बोलतो ती JR आपण आता जाऊन डिस्कस करतो. त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती JR काढून टाका. ती JR काढायला तर अडचण नाही. आपल्या डोक्यात थोडं काम घ्यावं. तो JR काढायला तर अडचण नाही. उरलेला गुन्हे आणि कलम कमी करायला का त्याच्यात तुम्हाला अडचण झालेत. फक्त जे काही 60 राहिले लोक त्यांचा फक्त मुद्दा आहे. आपण ते कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे. तुम्ही बोलले ऑलरेडी CM साहेब, म्हणजे विचार करतो म्हटले ते. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका. उपसमितीत आहेच, मराठा मंत्रालय पाहिजे, ते स्थापन करा. मराठा कोण बी आपण मागणी केली. हा, मंत्रालय सेपरेट पाहिजे. आहे तुम्ही कारण त्यांचं पण नाही, त्यांचं नाही काय, मग त्यांची उपसमिती. मग बरं आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही. आम्ही बरोबरी करीत नव्हतो ना कधी, पण ते आम्हाला सारथीला दिलं, द्या आम्हाला मराठ्याला कमी दिलं, मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली, त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे, आपल्याला पण मंत्रालय पाहिजे. मग त्यांना पण मग उपसमिती. बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांचे? मग आमच्या उपसमितीचे तुम्ही समजा, काय अडचण आहे? आमचं कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं सांगून द्या क्लिअर, तर